आणि आता थेट जाणार आहोत सागर कुलकर्णी आणि रौनक कुकडे आपल्या सोबत आहेत। एकीकडे आपण रौनककडे थेट जाणार आहोत। रौनक, एकीकडे आता सरकार बरखास्त झालेलं आहे, नवीन सरकार उदयास येईल, मात्र मुख्यमंत्री कोण अजूनही प्रश्नांकितच आहे। काय नेमकी अधिक माहिती? निश्चितपणे जसं अभय सरांनी सांगितलं की काही काळ भाजपला पुढचे सगळे पॅरामीटर्स लक्षात ठेवूनच हा निर्णय जो आहे तो घ्यायचा आहे। आपल्याला माहिती आहे की सध्या गृहमंत्री अमित शाह संसदेचा तिथे अधिवेशन सुरू आहे, त्याच्यामुळे तिथे थोडे बिझी असल्यामुळे कदाचित हा जो वेळ लागतो आहे त्याच्यामुळे लागत असेल। आणि आता आज विधानसभा जी आहे ती आपली संपणार आहे, त्याच्यामुळे कार्यकाल संपल्यामुळे नंतर आता तो प्रॉब्लेम राहणार नाही की कशा पद्धतीने कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन त्याला डिझॉल्व करण्यासाठी प्रस्ताव आणायला लागेल। हे जे टेक्निकल मुद्दे असतात आता हे संपणार आहे, त्याच्यामुळे आता वेगळ्या पद्धतीने विचार करून एकनाथ शिंदेंकडेच मुख्यमंत्रीपद राहू द्यायला पाहिजे का, असे जे अनेक मुद्दे आहेत याचा विचार करूनच भाजप एका निर्णयावर पोहोचेल। मात्र आत्तापर्यंत जी सूत्रांच्या वतीनं माहिती उपलब्ध होते त्यानुसार देवेंद्र फडणवीस जे सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहे ते फ्रंट रनर आहेत। ज्या पद्धतीनं यश मिळालेलं आहे भाजपला, त्याच्यामुळे भाजपचा कॅडर असो, संघ परिवार असो, अशांचा सगळ्यांचा दबाव केंद्रीय नेतृत्वावर आहे की देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याची धुरा द्यायला पाहिजे। मात्र या संदर्भातला निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सगळे मिळून बसूनच घेतील। प्रज्ञा, नक्कीच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रौनक, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आता काळजीवाहू सरकार जे आहे ते काम करेल काही काळासाठी। मुख्यमंत्री अजूनही निश्चित झालेला नसल्यामुळे मात्र त्याचा कालावधी जो आहे तो सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असणार आहे। सागरकडनं या संदर्भातली अधिक माहिती घेऊया। सागर, टेक्निकल बाबी अतिशय महत्त्वाच्या, साधारण किती काळ आता राज्यपालांकरवी दिला जाईल? कारण सत्ता स्थापनेचा दावा तर या तिघांकडनं केला जाईलच, पण तरीही किती काळ आता या तिघांना दिला जाईल? वास्तविकतेत यापूर्वीचं जर काही उदाहरण पाहिली तर जवळपास एक 8 ते 10 दिवसाचा कालावधी असतो की जो काळजीवाहू मुख्यमंत्री त्या परिस्थितीत राज्याचं कारभार पाहतो। वास्तविकतेत या कालावधीमध्ये कोणताही थेट धोरणात्मक निर्णय घेतला जात नाही किंवा असं कोणत्याही क्रुशल फाईलवर सही करत नाही मुख्यमंत्री, पण एक राज्याला राजकीय अस्थिरता नाही असं दाखवण्याचा एक ते प्रशासकीय संकेत असतात। आज ज्या पद्धतीने बहुमत महायुतीला आलेलं आहे, जवळपास स्पष्ट आहे की सरकार त्यांच्याकडनं स्थापन कधीही केलं जाईल, फक्त त्यांच्यातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्याची चर्चा सुरू आहे। जसं उदाहरण केलं तर एकनाथ शिंदे यांना रिपीट करायचं नाही आहे तर कदाचित त्यांचा कूलिंग टाईम तो दिला जातोय आणि अप्रत्यक्षरित्या आता जवळपास संकेत जे म्हणतात तसे दिसून येत आहेत की भाजपाने सुद्धा काही गोष्टी दिल्लीतनं थेट न बोलता पण माध्यमांमध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की भाजपचाच मुख्यमंत्री होतोय। याचा अर्थ एकनाथ शिंदे यांना ती मानसिकता तयार करावी लागते। त्याच्यामुळेच त्यांचा एक कालचा जो ट्विट आहे रात्रीचं ते त्याचं एक द्योतक आहे असं म्हणावं लागेल। दुसरा मुद्दा राहतो प्रशासकीय टेक्निकल गोष्टींमध्ये 8 ते 10 दिवसाच्या आत महाराष्ट्रामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये नवीन सरकार उदयास येणार आहे, नवीन सरकारची स्थापना होणार आहे। राहतोय प्रश्न आज या महिनाअखेरपर्यंत, म्हणजे दिल्लीतलं जसं रौनक आपल्या सहकार्याने सांगितलं की दिल्लीत अधिवेशन सुरू आहे, दिल्लीत अनेक घडामोडी घडत आहेत, अशा परिस्थितीमुळे काल जे चर्चा सुरू होती की अमित शाह यांचा जो दौरा मुंबईचा होता तो झाला नाही या कदाचित असं म्हटलं जातं की स्वतः अमित शाह मुंबईत येतील आणि सर्व तिन्ही महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक करून ते स्पष्ट एकनाथ शिंदेंना जे सांगायचे ते सांगतील, अथवा ह्या तिन्ही नेत्यांना राज्यातल्या वर दिल्लीत बोलवलं जाईल आणि तिथे ती चर्चा करतील। हे सगळं आयत्यावेळेसच्या घडामोडी आहेत आणि पुढच्या ह्या 2 दिवसामध्ये म्हणजे पुढच्या 48 तासात ह्या घडामोडी घडतील, पण जवळपास या महिन्याच्या अखेरीला सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार हे स्पष्ट आहे। आणि आपणास माहिती आहे की 2 दिवसापूर्वीच केंद्रीय निवडणूक अधिकाऱ्यांना राज्यपाल महोदयांनी बोलून घेतलं होतं आणि जे शासकीय म्हणजे प्रोटोकॉलनुसार सगळं बहुमत आहे का, कुणाकडे किती जागा आहेत हे जी माहिती घेतली होती। त्यामुळे आता स्पष्ट आहे की कोणाला कुठला दावा किती दिवसांनी करतो याला काही फार महत्त्व नाही आहे। फक्त भाजपाचा विधिमंडळ गटनेता नेमणं जो मुख्यमंत्री म्हणून कदाचित दावेदार असेल आणि एकनाथ शिंदे यांना समजूत काढणं, या 2 गोष्टी ज्या आहेत त्या घडण्याची शक्यता पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये आहे। या महिन्याअखेर किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नवीन मुख्यमंत्री येतील हे जवळपास निश्चित आहे। अर्थात एकनाथ शिंदे स्वतःचा एक वेगळ्या प्रकारे दबाव टाकून अजून काही पदरात पाडण्याचा प्रयत्न करतायत का हे पाहणं गरजेचं आहे आणि मुळात त्या दबावाला दिल्लीचं शासन
जे आहे दिल्लीतले जे अमित शहा किंवा जे पूर्ण यंत्रणा पाहणारे सगळे इतर जे काही नेते आहेत ते किती जुमानत आहेत ही गोष्ट पाहणं गरजेचं असणार आहे. तुर्तास जे काही एक शासकीय प्रक्रिया असतात त्या पूर्ण केल्या जात आहेत हे दिसून येत आहे. अगदी सागर आणि रौनक, तुम्ही दृश्य पाहिली नसेल, मात्र ज्या वेळेला हा राजीनामा दिला त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरती, म्हणजे आता आपण मुख्यमंत्री होणार नाही हा जो भाव असतो, किंवा एक छोटीशी जी चेहऱ्यावरची लकेर होती ती डोळ्यामध्ये आसू आणणारी लकेर ही पाहायला मिळालेली होती एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरची. त्यामुळे हे स्पष्ट होते की आता भाजपचाच मुख्यमंत्री असणार. मात्र रौनक, सगळ्यात महत्वाचं, धक्कातंत्राचा वापर करण्यामध्ये भाजप माहीर आहे. मात्र महाराष्ट्रात तशा परिस्थितीचं काही कारण नाहीये, कारण ज्यांनी नेतृत्व केलेलं होतं, ज्यांनी धडाडी दाखवली होती त्यांनीच या सगळ्या जागा निवडून आणलेल्या आहेत आणि म्हणूनच नाव निश्चित आहे. फक्त एक शिक्कामोर्तब होणं बाकी आहे असं म्हटलं जातंय. त्यात किती तथ्य आहे? मुख्यतः प्रज्ञा, भाजपने आतापर्यंत अनेक राज्यांमध्ये धक्कातंत्राचा वापर केला, त्याच्यामुळे परत एकदा अशा स्वरूपाची चर्चा लोकांमध्ये निश्चितपणे होणार. कारण आपण मध्य प्रदेशमध्ये बघितलं की अशाच पद्धतीचं स्पष्ट बहुमत शिवराज सिंग चौहान जे राज्याचे प्रमुख होते त्यांनी आणून दाखवलं होतं. पण तिथे परिस्थिती थोडी वेगळी होती. तर आपल्याला हे माहिती आहे की शिवराज सिंग चौहान जवळपास 4 ते 5 वेळा त्यांनी मध्य प्रदेशचं मुख्यमंत्री पद जे आहे ते भूषवलं आहे. त्यामुळे नवीन फळी तिथे निर्माण करायची होती आणि एवढं प्रचंड तिथे मध्य प्रदेशमध्ये बहुमत आल्यानंतर त्यांनी अशा स्वरूपाचा केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतला की तिथे नवीन लिडरशिप डेव्हलप करायची आहे आणि त्याच्यामुळे शिवराज सिंग चौहान यांना केंद्र सरकारमध्ये स्थान देण्यात आलं. महाराष्ट्रात आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस यांना 2014 सालीच त्यांच्यामध्ये पक्षाने इन्व्हेस्टमेंट केली, त्यांना एक पॅन महाराष्ट्राचं लिडरशिप त्यांची डेव्हलप केलेली आहे. त्याच्यामुळे इतक्या लवकर देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला पाठवतील अशी शक्यता फार कमी दिसते आहे. निश्चितपणे अशी चर्चा होती की ते राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात, त्यांच्याकडे तो सगळा म्हणजे आपण म्हणतो की ती कॅपेबिलिटी देखील आहे की ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पार्टीचा कारभार चांगल्या पद्धतीने करू शकतात. कारण आपण महाराष्ट्रात बघितले त्यांनी पक्षाचे अध्यक्ष म्हणून 2014 मध्ये चांगल्या पद्धतीने संघटन बांधलं. आत्ता ही अशी भाजपची परिस्थिती फार वेगळी होती आणि अशा परिस्थितीमध्ये देखील त्यांनी भाजपला एक मोठा पक्ष म्हणून परत एकदा इथे निवडून आणण्याची किमया करून दाखवली आहे. त्यामुळे निश्चितपणे त्यांच्याकडे ती कॅपेबिलिटी आहे. पण आत्ताची वस्तुस्थिती राज्याची पाहता देवेंद्र फडणवीस शिवाय दुसरा पर्याय राज्याला आहे असं मला वाटत नाहीये. त्यामुळे कदाचित भाजप नेतृत्व देखील अशा स्वरूपाचा निर्णय घेईल जी लोकांची भावना आहे. दुसरं, संघाचंही मोठं प्रेशर भाजपवर आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचंच नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे येईल अशा पद्धतीची माहिती जी आहे ती सूत्रांच्या वतीने उपलब्ध होते. अगदी. मात्र सध्या महाराष्ट्रापुढे येणारी जी काही संकटं आहेत ती सुद्धा लक्षात घेऊन भाजपच्या वतीनं निर्णय घेतला जाऊ शकतो का, अशीही एकीकडे एका गोटामध्ये चर्चा आहे. सागर, त्या दृष्टीनं म्हणजेच अजूनही आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागलेला नाहीये. त्यामुळे मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, त्या व्यतिरिक्त येत्या काळातल्या निवडणुका, या सगळ्यांच्या अनुषंगानं आणि आत्तापर्यंत ओबीसींची मिळणारी एक गठ्ठा मतं किंवा आत्तापर्यंत मिळालेली मतं, या सगळ्याचा विचार करून भाजपच्या वरिष्ठांकडनं काही वेगळं नाव सुचवलं जातं का, यावरती सुद्धा प्रचंड चर्वित चर्वण झालेलं आहे. याबद्दल काही दिल्लीच्या गोटातनं माहिती मिळाली आहे का? प्रज्ञात एकतर मुळात ना की ज्या पद्धतीचं क्लिअर माइंडेड मिळालेलं आहे भाजपाला, आत्ता जर परिस्थिती म्हणली तर भाजप फक्त स्वतःच्या जीवावर राज्य सरकार चालवेल. त्यांना शिवसेना, शिंदे आणि अजित पवार राष्ट्रवादीच्या मतांची सुद्धा गरज नाही आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं यश आहे. त्यांच्याकडे अपक्षांना देणारे पाठिंबा आणि गरज पडल्यास ते इतर काही करू शकतात. पण अर्थात भाजप असं करणार नाही आहे. यामुळेच महायुतीचे इतर 2 मित्र पक्षांना ते सोबत घेऊन पुढच्या कालावधीमध्ये राज्य चालवताना दिसतील. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आहे की जसं आपले सहकारी रौनक यांनी सांगितलं की मध्य प्रदेशमध्ये अशा स्वरूपाचं एक धक्कातंत्र दिलं गेलं होतं. पण त्याचं कारण असं आहे की मुळात शिवराज सिंग यांच्यासारखे नेते जवळपास अनेक टर्म मध्य प्रदेशमध्ये काम केलं होतं. केंद्रात ते जाणार हे जवळपास गेले अनेक दिवस चर्चा सुरू होती. महाराष्ट्रामधली जर गोष्ट पाहिली तर मराठा आरक्षणाचा मुद्दा 2014ला ज्यावेळेस एक मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस होते, त्याच्यानंतर फार मोठे मोर्चे, जवळपास 52 मोर्चे महाराष्ट्रामध्ये निघाले होते. ते देवेंद्र फडणवीसांनी अतिशय कौशल्य पद्धतीने हाताळलं. पण जरांगेंचं प्रकरण वास्तविकतेत मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हाताळण्यामध्ये थोडीशी कुठेतरी चूक झाली का आणि त्याचे काही परिणाम पुढे भोगावे लागले का या सरकारला, असे मुद्दे उपस्थित राहतील नक्की. पण अशा परिस्थितीत जरांगे ज्या पद्धतीने भाष्य करतायत
तर जरांगेंचा बोलवता धनी आता नेमका कोण, याचीही आता भाजप किंवा महायुतीच्या वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे की बरोबर फडणवीसांचं नाव समोर मुख्यमंत्रीपदासाठी येतं आणि त्याचवेळी जरांगेंच्या परत एकदा आंदोलनाची भाषा येतात आणि ते वाक्य म्हणतात की मी पुन्हा येईन असं जे सांगतायत त्याचवेळी मी परत एकदा आंदोलनाला येईन. याचा अर्थ ते अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीसांना ओपन चॅलेंज देत आहेत की काय. पण मतांचं गणित जर पाहिलं तर भाजपाचे जे अनेक उमेदवार मराठा आहेत त्यांच्याकडे मराठा मतांचा टक्केवारी त्यांचे स्वतःचे आहेच आहेत भाजपाकडे. उर्वरित ओबीसी फॅक्टर हा कायम भाजपाच्या पाठीशी राहिलेला आहे, आत्ताही तसंच झालेलं आहे. आणि हिंदू पोलरायझेशन हा एक सगळ्यात मोठी गोष्ट होती की जी आत्ताच्या निवडणुकीत महत्त्वाची ठरली. जातीच्या राजकारणाच्या पलीकडे जात सगळ्यांनी मतं सुद्धा दिली, महिलांनी मतं दिली आहेत. अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस हे चेहरा आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून निवडणूक भाजप पुढच्या कालावधीमध्ये करण्याची शक्यता अधिक आहे. आणि भाजपला हे माहिती आहे की देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वीच्या कार्यकाळामध्ये उत्तम कुशल प्रशासक म्हणून राज्य चालवलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने कारभार चालवलेला आहे, अतिशय वेगवेगळ्या अडचणी जरी आल्या असल्या तरी त्याच्यावर मात करत त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप एक नंबरचं राज्य जिंकून दाखवलेलं आहे. त्यानंतर 2019ला ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस सुद्धा भाजप राज्यात सर्वाधिक उमेदवार जिंकून आमदार झालेला पक्ष राहिला होता. या सगळ्या घडामोडी घडत असतात. राजकारण राज्य चालवत असताना अनेक मुद्दे येत असतात. यापूर्वीचं जर पाहिलं भाजपाचे अनेक राज्य असे आहेत की जिथे हरियाणा असेल, स्वतः म्हणजे मोदी असतील किंवा स्वतः इतर ह्याच्यामध्ये सुद्धा गुजरातमध्ये सुद्धा इतर समुदायाच्या पेक्षा जे बलाढ्य समुदाय आहेत त्याच्याऐवजी जे छोट्या समुदायाचे नेते आहेत त्यांना मुख्यमंत्री भाजपाने केलेला आहे. म्हणजे राजस्थानमध्ये आत्ता ब्राह्मण मुख्यमंत्री दिलेला आहे. दुसरीकडे जर मध्य प्रदेशला गेलं तर यादव तिथे मुख्यमंत्री जे झालेले आहेत ते आहेत. असे अनेक उदाहरण. योगी आदित्यनाथ यांचं सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये वास्तविकतेत इतर समुदायाचं फार मोठं प्राबल्य दिसून येतं. भलेही ते ठाकूर समाजाच्या नेतृत्वात दिसून येतात तरी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मुद्दा हे लक्षात घ्यायला हवंय. फक्त जातीवर आधारित भाजप राजकारण किंवा पद देते अशातला भाग नाही. तो एक मुद्दा असू शकतो पण त्याच्या पलीकडेही जाऊन भाजपाने जर असं असतं तर देवेंद्र फडणवीसांना ब्राह्मण म्हणून 2014लाच मुख्यमंत्री केलं नसतं. त्यावेळेसही एकनाथ खडसे इच्छुक होते. सुधीर मुनगंटीवार त्यांच्यापेक्षा सिनियर होते. पंकजा मुंडे त्यांच्याबरोबर समवयस्क होत्या. हे असूनही भाजपाने स्वतःचे पंतप्रधानांचे निकटवर्ती म्हणून देवेंद्र फडणवीसांना संधी दिली आणि त्यांनी सिद्ध केलंय. असं नाही की ते सिद्ध केलं नाही. याच्यामुळे आत्ता जो दावा आहे देवेंद्र फडणवीसांचा तो फर्स्ट क्लेम पहिल्याच यासाठी येतो की इतक्या क्रुशल पॉईंटमध्ये ते यशस्वी होतात. RSSचं बॅकिंग. अशा परिस्थितीमध्ये जर खरंच देवेंद्र फडणवीसांना संधी दिली जात नाही तर मग दिल्लीतलं नेतृत्व खरंच खलनायक होण्याच्या तयारीत आहे का स्वतः, असं भाजपाच्या राज्यातल्या अनेक नेत्यांना वाटतं जे फडणवीस समर्थक आहेत की मुद्दाहून त्यांच्यावर अन्याय करायचा हा प्रयत्न आहे का. दुसरा अजून एक मुद्दा की जर त्यांना राज्यातलं मुख्यमंत्रीपद देत नाहीत तर जवळपास स्पष्ट आहे की केंद्रामध्ये त्यांना राज्यातल्या मुख्यमंत्रीपदापेक्षा राष्ट्रीय अध्यक्षाची जबाबदारी पुढच्या कालावधीमध्ये दिली जाऊ शकते. आणि मग राज्यामध्ये जर वेगळा चेहरा द्यायचा आहे तर तो मग मराठा द्यायचा आहे का ओबीसी द्यायचा आहे याची चर्चा होणं हे अपेक्षित आहे. मग अशा वेळेस अनेक नावं समोर येऊ शकतात किंवा आयत्या वेळेस अचानक जसं इतर राज्यांमध्ये त्यांनी इतर नावं काही दिली अचानक समोर चेहरा आणला तसं येऊ शकतं. पण तुर्तास तरी देवेंद्र फडणवीसांचा क्लेम हा अधिक आहे आणि कदाचित त्यांच्या पारड्यामध्ये त्यांच्या नावाला प्राधान्य सुद्धा दिल्लीतले भाजप नेते देतील असं जवळपास दिसून येत आहे. नक्कीच. आणि अर्थातच त्यांनी केलेल्या म्हणजे लोकसभेच्या निवडणुकांनंतर त्यांनी ज्या पद्धतीनं चंग बांधला आता विधानसभा निवडणुकांचाच समोर त्यांनी टार्गेट ठेवलं आणि त्या पद्धतीनं त्यांनी जिंकून आणून दाखवलेलं आहे. त्यामुळे अर्थातच त्यांच्या गळ्यात ही मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार याच्यावरती शिक्कामोर्तब होणं फक्त बाकी आहे इतकंच बोललं जात आहे. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रौनक आणि सागर.